श्री स्वामी समर्थ. घरात पैसा टिकत नाही आहे किंवा सतत अडथळे, अडचणी आणि वारंवार प्रॉब्लेम्स येत राहतात, तर अधिक महिन्यात तुळशीसमोर फक्त एक छोटासा उपाय करा आणि पहा, घरात सुख, समृद्धी, शांती आणि संपन्नतेचा चमत्कार होईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा हस्तावर. यावर्षी नुकताच अधिक महिना लागला आहे. 3 वर्षानंतर आलेला हा अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित असून अधिक महिना हा अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी मानला जातो. या काळात केलेली सेवा, पूजा आणि उपाय तसेच अर्चना अनेक पटींनी फलदायक ठरतात आणि आपल्याला त्याचे 1000 पट असे फल मिळते असे मानले गेलेले आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केल्याने तुमच्या पूर्वजांचा शाप, ताप, दुःख, दैन्य दूर होतो आणि 3 अतिरिक्त लाभ आपल्याला मिळतात. अधिक महिन्याची सुरुवात कालच म्हणजे रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी झालेली आहे. हा महिना ज्येष्ठ महिन्यात येतो, म्हणूनच याला ज्येष्ठ अधिक मास असेही म्हणतात. पुराणांमध्ये अधिक मासात प्रथम शुक्ल महिना येतो आणि त्यानंतर कृष्ण पक्ष येतो, तर इतर महिन्यांमध्ये प्रथम कृष्ण पक्ष येतो आणि शेवटी शुक्ल पक्ष होतो. भगवान विष्णूंना ज्येष्ठ महिना अधिक प्रिय आहे, त्यामुळे ज्येष्ठ महिन्यादरम्यान तुळशीच्या पानांचा एक साधा उपाय केल्याने तुम्हाला 4 लाभ मिळतील. त्यामुळे तुमचे पूर्वजही प्रसन्न होतील. अधिक महिन्यामध्ये कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत, कशाप्रकारे आपल्या पूर्वजांची आळवणी करायची आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची तसेच आपल्या पूर्वजांच्या प्रसन्नतेचा कृपेचा लाभ करून घ्यायचा आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. ज्येष्ठ महिना केव्हापासून केव्हापर्यंत आहे? पंचांगानुसार ज्येष्ठ महिना म्हणजेच अधिक महिन्याची सुरुवात 17 मे रोजी झालेली आहे. ज्येष्ठ मासाची शुक्ल प्रतिपदा तिथी 15 जून रोजी ज्येष्ठ महिन्याची सांगता होईल आणि ही ज्येष्ठ मासाची अमावस्या तिथी असेल. हिंदू धर्मात तुळशी मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, म्हणूनच अधिक महिन्यात रोज सायंकाळी तुळशीसमोर एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. तुळशी मातेसमोर किंवा तुळशीसमोर शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. तुळशीला हळदी, कुंकू आणि फुले अर्पण करून तसेच पंचोपचार पूजा करून तुळशी मातेचे वंदन करायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मनातील सर्व मनोकामना व सर्व इच्छा सांगून हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. ओम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः किंवा ओम श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जाप आपण करू शकता. असे मानले जाते की या उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात, तसेच घरात सुख व समृद्धी, शांती व भरभराट येते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. अधिक महिन्यात करा हे उपाय. ज्येष्ठ महिन्यात दररोज स्नान करून भगवान विष्णूंची 1000 पटीने पूजा करा. ही भगवान विष्णूंच्या पूजेची एक शुभ आणि फलदायक अशी पद्धत आहे. 1000 तुळशीची पाने घेऊन भगवान हरीच्या 1000 नावांचा जप करा. प्रत्येक नावाबरोबर भगवान विष्णूंना एखादी वस्तू अर्पण करा किंवा ती तुळशीची पाने अर्पण करावी. विष्णू सहस्त्रनाम पठणापेक्षा विष्णू सहस्त्रार्चन अधिक फलदायी मानले जाते. पठणामध्ये तुम्ही फक्त भगवंताच्या नामाचा जप करता, परंतु विष्णू सहस्त्रार्चनामध्ये प्रत्येक नावाबरोबर भगवंताला तुळशीची पाने किंवा एखादी प्रिय अशी विशेष वस्तू अर्पण केली जाते. विष्णू सहस्त्रार्चनाचे फायदे. विष्णू सहस्त्रार्चन केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जो कोणी अधिक मासात विष्णू सहस्त्रार्चन करतो तो पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतो. त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांची कृपासुद्धा त्याला मिळते. त्यामुळे त्याची प्रगती होते, जीवनामध्ये भरभराट होते आणि सुखी असे जीवन लाभते. दुसरा फायदा म्हणजेच पूर्वजांना मोक्ष मिळतो. विष्णू सहस्त्रार्चन केल्याने पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होते. ते मृत्यूनंतर ज्या कुठल्या लोकात असतील त्या लोकातून त्यांना पुनर्जन्म मिळत नाही आणि त्या ठिकाणी त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशात लोकांना भगवान हरीच्या कृपेने शांतीसुद्धा मिळते. तिसरा उपाय म्हणजे सुखशांतीसाठी. जीवनात सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीच्या पानांनी भगवान श्री हरी विष्णूंना सहस्त्रार्चन करावे. चौथा उपाय, अडचणींवर सहज मात करणे शक्य होते. जो कोणी अधिक महिन्यामध्ये श्री विष्णू सहस्त्रार्चन करतो त्याच्या दुःखांपासून त्याची मुक्तता होते.
ते अडथळ्यावर आणि अडचणींवर मात करू शकतात. तसेच त्यांना त्यांच्या जीवनाचा शेवटही फलदायक असा असतो आणि त्यांना जीवनाच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. पुरुषोत्तम महिना, अधिक मासाला पुरुषोत्तम महिनाच का म्हणतात? पुराणांमध्ये अधिक मासाशी संबंधित एक अतिशय सुंदर कथा सांगण्यात आलेली आहे. भगवान नारद पुराणानुसार जेव्हा आपली अधिक मासाची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवतेने त्यांचा शासक होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. सर्वांनी अधिक मासाला अशुभ मानले. त्यानंतर अधिक मास भगवान विष्णूंकडे गेला. तिथे त्यांनी भगवान विष्णूंना मदत मागितली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास असे संबोधले आणि त्यांचा आदर करून त्यांना विशेष असे आशीर्वाद प्रदान केले.